नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. अंधश्रद्धा आणि भोंदू बाबांच्या आमिषाला बळी पडत एका कुटुंबाची 50,000 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. तुमच्या घराखाली गुप्तधन पुरलेलं आहे, ते बाहेर काढून देतो असं सांगून भोंदू बाबांनी विधी, पूजा आणि मंत्रतंत्रांच्या नावाखाली पैसे उकळल्याचा प्रकार उघड झालाय. या प्रकरणी अहिल्यानगर शहरातील सर्जेपुरा परिसरातील सोनाली महेश काळेखे हिने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार त्यांच्या पतीला मजुरीचं काम नसल्यानं कुटुंब आर्थिक अडचणीत होतं. याच परिस्थितीचा फायदा घेत शिव सोनवणे आणि त्याच्या मामाने घराखाली गुप्तधन असून विशेष पूजा केल्यास ते मिळू शकते असा विश्वास बसवला. यानंतर आरोपींनी लिंबू, हळद, हळकुंड, भस्म, मातीची चवडी यांसारख्या वस्तूंचा वापर करून मंत्रोच्चार आणि पूजा करण्याचं नाटक केलं. गुप्तधन बाहेर काढण्यासाठी विशेष विधी करावा लागेल असं सांगून फिर्यादीकडून 50,000 रुपये रोख घेतले. दिवस उलटूनही कोणतेही गुप्तधन मिळाले नाही. पैसे परत मागितल्यावर आरोपींनी पुन्हा पैशाची मागणी करत नाही दिल्यास तंत्र प्रयोग करून संपून टाकू अशी धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भोंदूबाबा शिव सोनवणे आणि त्याच्या मामाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे अंधश्रद्धा आणि भोंदूबाबांच्या फसव्या दाव्यांपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. थाना पोलीस या ठिकाणी अघोरी विद्येद्वारे गुप्तधन काढून देतो अशी एक तक्रार प्राप्त झालेली. त्यातील जे तक्रारदार आहेत फिर्यादी त्यांनी एक शिव सोनवणे नावाचे त्या ठिकाणी सर्जेपुरात राहणारे जे अघोरी विद्याचा जे महाराज आहे असे ते कथन करतात, असे त्यांच्याशी फिर्याद दाखल झाल्यानं आपण भारतीय न्याय संहिता 316 आणि जो महाराष्ट्राचा जादूटोणा 2013चा जो कायदा आहे त्याचा जे कलम 3 आहे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या जो आरोपी त्याला अटक करण्यात आलेली आहे. त्यात म्हणजे त्याने जे काही आहे याच्यामध्ये की मी गुप्तधन काढून देतो, आपण त्याच्या फिर्यादीकडनं 50,000 रुपये त्याने घेतलेले, त्यांची फसवणूक केलेली आहे, या पद्धतीने गुन्हा दाखल आहे. आता त्याच्या तपासाच्या अनुषंगाने आणखी काही लोक त्यांनी फसवणूक केलेली आहे का आणि या बाबतीमध्ये तपास करण्यात येणार आहे. इतर पुरावे सुद्धा जप्त करण्यात येणार. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.